आज आंतरराष्ट्रीय महिला दिन या निमित्ताने आज आपण भेटणार अशा एका महिला नेत्या ज्यांनी राजकारणात आणि समाजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। सर्वप्रथम तुम्ही कल्याणमधून पहिल्या आमदार महिला म्हणून निवडून आला, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। तर कल्याणमधून तुम्ही महिला आमदार म्हणून निवडून आला, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी आपला जो उद्या महिला जागतिक दिन आहे आणि त्यासाठी मी महिलांना एक संदेश देईन की सक्षम व्हा आणि स्वावलंबी व्हा आणि स्वतः कर्तृत्वाने जग जिंका, असा एक मी महिलांना संदेश देईन। महिला दिनानिमित्त आपण सर्व महिलांना काय एक संदेश द्याल? आपल्या आताची जे सरकार आहे, हा मोदी सरकार आपल्याला महिलांना जे पुढे करण्यासाठी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी, स्वावलंबी बनण्यासाठी आणि रोजगार देण्यासाठी हे आज आपण त्या उद्देशाने पुढे आलेलो आहेत आणि एक महिला म्हणून मी हा त्यांना संदेश देते। राजकारणात येण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? तसं बघायला गेलं तर राजकारणात मी नव्हतेच। माझे आपले कल्याणपूर्वेचे आमदार माजी गणपत गायकवाड हे 15 वर्ष आमदार होते आणि त्यांच्या कर्तृत्व आणि त्यांची जे काम करण्याची पद्धत आणि त्यांचं जे जनतेशी संवाद हा एक मी घरातून एक हाऊसवाईफ होती त्या उद्देशाने बघत होती आणि जेव्हा आमदार गायकवाड साहेबांवर प्रसंग घडला त्याच्यानंतर मी घरातून बाहेर पडले आणि एक जनतेची सेवा म्हणून एक आमदार साहेबांनी जे पाया रचलेला होता तो पाया मी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या जसं त्यांनी कामं केलेली होती तशी मी आज कामं करत आहे। कल्याण पूर्व प्रभागातील महिलांसाठी आपण कोणती महत्त्वाची कामे केली? कल्याण पूर्वेसाठी आता जे आपण बचत गट बांधते त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या काही योजना असतात त्या मी महिलांपर्यंत पोहोचवते। तसंच त्यांना एक गृह उद्योगी ज्या वस्तू असतात त्या बनवण्यासाठी एक स्टॉल म्हणून एक म्हणजे कल्याणपूर्वेमध्ये एक त्यांना स्टॉल किंवा एक महिला भवन असं उभारून देण्याची माझी इच्छा आहे आणि ती मी पुढे करेन त्यांच्यासाठी। आजच्या तरुण मुलींना पण काय सल्ला द्याल? आजच्या तरुण मुली आहेत त्यांनी थोडं स्वतःकडे लक्ष देऊन आणि आजचं जे जग आहे हे खूप कठीण याच्यातून चाललेलं आहे, तर त्याने स्वतःची जिम्मेदारी स्वतःचं रक्षण करण्यासाठी किंवा दुसऱ्यांच्या आहारी जाऊन किंवा दुसऱ्यांच्या सांगण्यावरून बळी न पडता आपलं आपण स्वतःचं कसं रक्षण करायचं हे आजच्या पिढीने थोडं समजून घ्यावं। महिलांच्या सुरक्षेसाठी आपण अजून काय उपाय करणार? महिलांसाठी तर आजचे जे स्लम एरिया आहेत तिथं खूप गरज आहे महिलांना की घरगुती काहीतरी उपाययोजना किंवा योजना आणून त्यांच्यासाठी काहीतरी त्यांना घरातून काय करता येईल असं, तर ते माझे प्रयत्न चालू आहेत। आणि जसं मी म्हटलं की एक महिलांसाठी भवन झालं तर त्यांना तो रोजगार एक उपलब्ध करून तिथं देण्याचा प्रयत्न आहे माझा। महिला दिनानिमित्त आमदार सुलभाताई गायकवाड यांनी महिलांच्या सशक्तीकरणाबद्दल आपले विचार मांडले, त्यासाठी तर धन्यवाद आणि महिला दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।